नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियान या आमच्या विशेष कार्यक्रमात मी आर्या इल्हे तुमचं मनापासून स्वागत करते. राष्ट्रपती महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत म्हणजे स्वच्छ भारत. हे स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला 2014 मध्ये सुरुवात केली आणि आता प्रत्येकाला स्वच्छतेचं महत्त्व देखील पटू लागले. स्वच्छतेचा संबंध हा खरतर थेट आरोग्याशी असल्याने निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता राखणे हे किती महत्त्वाचे आहे हे आता लोकांच्या देखील लक्षात येऊ लागले. मागच्या आठवड्यात ठिकठिकाणी झालेल्या स्वच्छता अभियानाचा या वार्तापत्रात आपण आढावा घेणार आहोत. त्यापूर्वी आपण एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. कृषी आणि कल्याण मंत्रालयाच्या वतीने मुंबईमध्ये स्वच्छता पंधरवाड्याचे केले आयोजन. पुणे शहरातील वारजे रामनगर कंटेनर मुक्त वारजे माळवाडी येथे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन. घनकचरा व्यवस्थापन कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवून राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कागल नगर परिषदेने महिला उपसा आणि विल्हेवाट यामध्येही आदर्शवत कामगिरी बजावली. 16 मे ते 31 मे 2017 दरम्यान कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मत्स्य सर्वेक्षण संस्थेच्या मुंबई कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम देखील राबवण्यात आले. या अंतर्गत ससून डॉक ते कुलाबा स्वच्छता जागृती फेरीचे देखील आयोजन करण्यात आले. तसंच मत्स्य सर्वेक्षण संस्थेचे कार्यालय प्रमुख डॉक्टर एम रामलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ससून डॉक कुलाबा नवीन फिशिंग जेट्टी कफ परेड मच्छीमार कॉलनी इथं साफसफाई करून मच्छीमार बांधवांना मासे स्वच्छतापूर्वक हाताळण्याची माहिती देखील देण्यात आली आहे. पुणे शहरातील वारजे रामनगर खान वस्ती या झोपडपट्टी परिसरात कचरा कंटेनर मुक्त करण्यात आलेला आहे. तसंच या परिसरामध्ये ओला आणि सुका कचरा घराघरामध्ये जाऊन गोळा केला जाणार असून हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. रामनगर परिसरात मागील 2 वर्षांपासून कचऱ्यासंदर्भात विविध उपाययोजना सुरू होत्या. पूर्वी या परिसरात 12 कचरा कंटेनर होते आणि आता त्यातील कमी झाल्यानंतर 5 कचरा कंटेनर राहिले आहेत. मागील 15 दिवसात परिसर कंटेनर मुक्त झाला आणि येथून 3 टन ओला आणि 900 किलो सुका कचरा जमा होतोय, अशी माहिती नगरसेवक आणि माजी महापौर दिलीप बराटे यांनी दिली. झोपडपट्टी असल्याने परिसर कंटेनर मुक्त करणे अवघड होत आहे. नागरिकांची मानसिकता तयार करणे ही फार मोठी जबाबदारी होती आणि त्यासाठी घरातच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी नागरिकांना माहिती देण्यात आली. दररोज सकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत स्वच्छ संस्थेचे 12 जण आणि 2 घंटा गाडीच्या माध्यमातून घराघरात जाऊन कचरा गोळा केला जाणार आहे. येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता केल्याचंही नगरसेवक बराटे यांनी सांगितले. या उपक्रमात हमारा बचपन राष्ट्रीय कार्यक्रम, स्वच्छ संस्था जनवाणी, कमिन्स इंडियाचे अधिकारी कर्मचारी, श्वास प्रकल्प या संस्थेचे यामध्ये सहकार्य लाभले आहे. परिसर कचरा कंटेनर मुक्त झाला हे सांगण्यासाठी तसंच घरोघरी ओला सुका कचरा स्वतंत्र पद्धतीने गोळा व्हावा म्हणून मुलांची रॅली देखील काढण्यात आली आहे. यावेळी घरोघरी या उपक्रमांची माहितीपत्र देखील तिथे वाटण्यात आले. रॅलीत बराटे यांच्यासह पालिकेचे वारजे कर्वेनगरचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान, अनिल लोखंडे, सुहास पांढरे, ऋतुराज दीक्षित, किरण गुरव, राहुल शेळके आणि मुकादम संतोष बराटे येथे उपस्थित होते. मानखुर्दमध्ये नालेसफाई होत नसल्याची नोंद महापालिकेने घेतली आहे. मानखुर्दमधील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत तिथल्या समस्या जाणून घेतल्या. पालिकेचे कर्मचारी जेसीबी आणि तत्सम यंत्रसामग्रीही गेल्या 2 दिवसांपासून नालेसफाई करत आहेत. नालेसफाईसाठी यंत्रसामग्री नाही तर यंत्रसामग्री मिळाल्यानंतर 31 मे पूर्वी मानखुर्दमधील सफाई पूर्ण करू असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 2 महिन्यांच्या नालेसफाईची कामे ही एका दिवसात पूर्ण करू असा दावा सुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. तर मानखुर्द येथील नालेसफाई हाती घेण्यात आल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त संगीता धायगुडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तर आपण या महत्त्वपूर्ण चर्चेला देखील सुरुवात करूयात आणि पहिलं त्यांचं स्वागत करूया. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्ते. खरं तर धुळे शहर जर आपण म्हटलं तर स्वच्छतेचं कार्य जे आहे ते अगदी जोरात सुरू झालेलं आहे आणि आधी आपण ते नगण्य मानली जाणारी ही जी पालिका आहे ती आता तिथे कुठेतरी मानाचा तुरा त्यांनी रोवलेला आहे. कशा पद्धतीने हे कार्य तुम्ही आज पार पाडताय? धुळे महानगरपालिकेत मी चार्ज घेतला जून 2016 मध्ये. त्यावेळी आम्ही सर्वप्रथम एक गोष्ट केली ती म्हणजे शहर स्वच्छता अभ्यास समिती स्थापन केली. शहर स्वच्छता अभ्यास समितीमध्ये आम्ही नागरिकांचा समावेश केला,
त्यामध्ये NGOs घेतले, बचत गट घेतले, त्यानंतर पदाधिकारी घेतले, अधिकारी घेतले, पत्रकार घेतले आणि अशा पद्धतीची एक शहर स्वच्छता समिती स्थापन केली. शहर स्वच्छता समितीमध्ये काही आम्ही अजेंडा ठरवला. त्यातला पहिला अजेंडा आमचा हे होता की एक वॉर्ड जो आहे तो पायलट प्रोजेक्ट म्हणून घ्यायचा आणि त्यामध्ये स्वच्छता सुरुवात करायची. मग ती स्वच्छता फक्त स्वच्छता न राहता त्यामध्ये जनजागृती असेल, स्वच्छता मोहीम असेल, सेग्रिगेशन असेल, कचऱ्याची विल्हेवाट असेल आणि हागणदारी मुक्त वॉर्ड असेल, अशा पद्धतीचा संपूर्ण वॉर्ड आम्ही तो निश्चित केला आणि त्यामध्ये सर्वप्रथम त्या कामाला मी सुरुवात केली. त्यामध्ये आम्ही एका जे सदस्य होते, नगरसेवक होते ते आणि एक युथचा म्हणजे तरुणांचा एक ग्रुप, अशा पद्धतीने म्हणजे नागरिकांचा ग्रुप, अशा पद्धतीने आम्ही ते काम सुरू केलं आणि त्याला इतकं छान यश आलं की आम्हाला लक्षात आलं की साधारण 1-1.5 महिन्याच्या अंतराने लोक तिथे कचरा टाकणं बंद व्हायला लागला आणि मार्केटचा एरिया होता आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळाल्यानंतर आमचा थोडासा उत्साह वाढला आणि आम्ही पुढे वाटचाल सुरू केली. नक्कीच. आपण जर स्वच्छतेविषयी जर बोलायचं झालं तर अगदी स्वच्छतेमध्ये प्लास्टिकचा कचरा किंवा मग कचऱ्याचं संकलन आपण करतो, ओला कचरा किंवा सुका कचरा, त्याच्यामधून पण तुम्ही हे कचऱ्याचं व्यवस्थापन जे आहे, मग प्लास्टिकचा कचरा असो किंवा मग ओला सुका कचरा असो, त्याचं एकंदरीत हे जे व्यवस्थापन आहे ते तुम्ही कशा प्रकारे करता? आता आमचा जो मी म्हटलं पायलट प्रोजेक्टचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये किमान 6 ते 7 प्रकारे आमचा कचरा वेगळा ऑन द स्पॉट वेगळा होतो आणि बाकीच्या ज्या वॉर्ड आहेत त्या बाकीच्या वॉर्ड्समध्ये आम्ही गेल्या वर्षीपासूनच सेग्रिगेशनला सुरुवात केली होती, परंतु तो कचरा फक्त 2च प्रकारे वेगळा, ओला आणि सुकाच केला जात होता आणि त्यामध्ये प्लास्टिक आहे ते आमचं प्रॉपर आम्ही वेगळं काढूनच घेत होतो, परंतु जो ओला सुका आहे त्या ओल्या कचऱ्याचा आम्ही हे करतो आहे, गांडूळ खत प्रकल्प आमचा आहे आणि त्यामध्ये गांडूळ खत करतो आहे तयार आणि सुका कचरा जो आहे तो आमचा मोस्टली आम्ही रॅक पिकर्सना देऊन तो विकून टाकतो असं. त्यामुळे मोस्टली कचरा आमचा त्या जागेवरच आम्हाला विल्हेवाट करण्याची आम्ही सुरुवात केलेली आहे, परंतु एका वॉर्डमध्ये आम्हाला 100% यश आलेलं आहे. इतर वॉर्ड्समध्ये चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. नक्कीच. हे स्वच्छतेबाबत तर झालंच, पण आपण जर बघायला गेलो तर स्वच्छता ही प्रत्येकाच्याच मनामध्ये बिंबलेली नाहीये, कारण प्रत्येक जणच उतरतो असं काही नाहीये, कारण प्रत्येकालाच माहिती आहे की चला स्वच्छता आहे ना, आपण करू किंवा नाही करू असं. तर ही जी मानसिकता आहे ही बदलणं ही काळाची गरज आहे. तर तुम्ही, मला असं वाटतं की जर्मनीमध्ये जाऊन हा अभ्यास करून आलेला आहे, तर एकंदरीत तिथलं काही उदाहरण आहे का किंवा तिथली एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्ही आज इथपर्यंत आणलेली आहे, भारतात आणली आणि ती तुम्ही तुमच्या कामगारांना दिलेली आहे, तर तिथलं काही एक टूलकिट तुम्हाला जर माहिती असेल तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. ऍक्च्युली जर्मनीमध्ये 1 वर्षाचं माझं प्रशिक्षण झालं, त्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर मी स्टुटगार्ट महापालिकेमध्ये 3 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये तिथलंच घनकचरा व्यवस्थापन आणि आपल्याकडचं त्यावेळेचं 2006 सालचं घनकचरा व्यवस्थापन यामध्ये प्रचंड दरी होती आणि तिकडचं जसंच्या तसं इथे आपल्याला इम्प्लिमेंट करणं केव्हाही शक्य नव्हतं, आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या. तिथली मानसिकता ही नागरिक आता स्वतः गव्हर्नमेंट ऑफिसर झालेत असं म्हणायला हरकत नाही, इतपत त्यांच्यात प्रगती झालेली आहे आणि आपली जी सुरुवात होती ती अगदीच सुरुवातीपासून म्हणजे मानसिकता बदलण्यापासून सुरुवात होती. यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा झाला तो थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट नावाचा एक अभ्यासक्रम आम्हाला होता. त्यामध्ये तुम्हाला थिअरी ऑफ कन्स्ट्रेंटमध्ये ज्या समस्येचं मूळ काय आहे आणि त्याचं रूट कॉज काय आहे ते शोधायला मदत होते आणि ते शोधल्यानंतर आपल्याला त्या रूट कॉजवरच जर इंजेक्शन दिलं, इंजेक्शन म्हणतात त्याला TOC मध्ये, तर ते तुम्हाला सहजपणे छोट्या अवधीमध्ये, कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी मॅनपॉवरमध्ये जास्त यश आणि जास्त लवकर यश मिळू शकतं. अशा पद्धतीचं टूलकिट आहे. ते मी स्वतः आत्मसात केलेलंच आहे, परंतु मी माझ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्याचं ट्रेनिंग देत असते आणि त्या पद्धतीने त्यांची मानसिकता बदलवणं पहिल्यांदा गरजेचं असतं. आपण नागरिकांची मानसिकता बदलावायला जातो, परंतु ती बदलवण्या अगोदर आपण अधिकाऱ्यांची आणि नंतर कर्मचाऱ्यांची बदलवणं जास्त गरजेचं असतं. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची ती बदलणंही तसंच गरजेचं असतं, नगरसेवकांची वगैरे. आणि मग यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग आहे की आम्ही बॉटलनेक शोधून काढतो, नक्की प्रॉब्लेम्स कुठे आहेत तो प्रॉब्लेम शोधून काढायचा, बॉटलनेक शोधून काढून त्याला हे करायचं. त्यानंतर कमकुवत भाग कोणता आहे त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं.
त्यानंतर मानसिकता बदलण्यामध्ये म्हणजे मुळातच 100% जर आपण कामाचं हे मोजमाप केलं तर आपण एरवी असा विचार करतो की 10% फक्त माझ्या हातात आहे, 90% परिस्थिती माझ्या हाताबाहेरची आहे. जसं की शहरातली मानसिकता असेल, नागरिकांची मानसिकता असेल किंवा इतर गोष्टी आहेत त्या माझ्या आवाक्याबाहेरच्या आहेत असा आपण विचार करतो. पण थिअरी ऑफ कन्स्ट्रेंटमध्ये 90% माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि 10% फक्त माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे असा विचार बदलला जातो. आणि मग त्यामुळे आम्हाला सगळ्याच बाबतीत म्हणजे जरा कमी कालावधीमध्ये मोठं यश मिळालं. जसं की आमचं 15 दिवसात आम्ही 15 करोडची वसुली केली किंवा आता 92% वसुली केली, जी गेल्या वर्षीपर्यंत 24% 40% होत होती ती आम्ही 92% पर्यंत आणली कमी वेळामध्ये. तर ते टूलकिट आम्हाला फार उपयोगी पडतं आहे स्वच्छतेमध्ये. आता पावसाळा सुद्धा आता जवळ येतोय तर त्याची काही पूर्वतयारी किंवा पूर्वनियोजन तुम्ही केलेलं आहेत का? कारण पावसाळ्यात तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जागोजागी ते कचऱ्यांचे ढीग, प्लास्टिक इथे तिथे पसरणं किंवा मग ते सांडपाणी, याच्यासाठी तुम्ही अशी काही पूर्वतयारी केलेली आहे का की जेणेकरून या सगळ्यांवर आळा बसेल? आमच्याकडे प्लास्टिक साठी आम्ही हे करतो आहे, दंड वसुली करतो आहे. कारण काय होतं की किती वेळा मानसिकता बदलवण्याचा प्रयत्न केला किंवा किती व्यापाऱ्यांना सांगितलं तरी ते होत नाही, म्हणून मग शेवटी आम्हाला त्याकडे वळावं लागलं. आणि बाकी आमच्या शहरामध्ये तसं पाण्याचे स्रोत मोठे नाहीयेत. एक नदी आहे, तिलाही जास्त पूर येत नाही, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी त्या बाबतीत सुखी आहोत की म्हणजे जास्त पाऊस नसतो. परंतु तो दुसऱ्या बाजूने वाईट जरी असला भाग तरी हे नाहीये, त्रास नाहीये. आणि बाकी आमची सगळी तयारी झालेली आहे की जी मान्सून पूर्व तयारी जी असते त्या पद्धतीची आमच्या सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचऱ्याचं नियोजन जे आहे ते आमचं ऑलरेडी आता हाऊस टू हाऊस कलेक्शन सुरू झालेलं आहे, जवळजवळ 99% म्हणायला हरकत नाही. शिवाय हाऊस टू हाऊस आमचं म्हणजे ऑन द स्पॉट सेग्रिगेशन सुरू झालेलं आहे. त्यामुळे कचऱ्याचा असा व्याप जो तुम्ही म्हणालात की रस्त्यावर पडतो वगैरे अशा पद्धतीने आमच्याकडे जास्त कचरा पडत नाही. अच्छा, नक्कीच. जर आपण पाहायला गेलं तर प्लास्टिक कचरा हा खूप महत्वाचा आहे. कारण कसं होतं ना की सांडपाणी हे वगैरे तर ठीक आहे, पण प्लास्टिक जे आहे ते कधीच नष्ट न होणारं एक साहित्य किंवा एक गोष्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे पूर्वीपासून जे प्लास्टिक निर्माण झालेलं आहे ते आजतागयात ते नष्ट झालेलं नाहीये. त्याच्यामुळे असं काही तुम्ही पर्याय किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही अशी काही माहिती दिली आहे का की ते पूर्णपणे एकतर नष्ट होईल किंवा मग त्याच्यावर आळा बसेल? कारण हा एक ज्वलंत विषय आहे असं मला वाटतं. मुळात मी म्हटलं जसं की रूट कॉज वर आपल्याला हे करणं गरजेचं आहे की जो जिथे प्लास्टिक तयार होतं तिथे एकतर आपण पोहोचू शकत नसू, तर किमान जिथे ते मोठ्या क्वांटिटीमध्ये विकत घेतलं जातं आणि ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे बंधनं आणणं गरजेचं आहे. मग तिथेच आम्ही त्यांच्याकडूनच वसूल करतो दंड आणि त्यांच्याकडूनच प्लास्टिक जमा करतो. तर अशा पद्धतीने प्लास्टिक वर आळा घालण्यासाठी नागरिकांपर्यंत आता सध्या आमची सुरुवात झालेली आहे की नागरिकांकडून दंड वसूल करणं. पण त्याच्या अगोदरची आमची जी पहिली स्टेप होती ती व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करणे. आणि आम्ही आता प्लास्टिक वेगळं जमा करतो आहे आमच्याच डम्पिंग ग्राउंडच्याच बाजूला, जिथे आम्ही ते रोड्स बनवण्यामध्ये वापरणार आहोत किंवा मग त्याचे छोटे पार्टिकल्स बनवून त्याचा प्लास्टिकसाठी यूज करणार आहोत, दुसऱ्या काहीतरी गोष्टींसाठी यूज करणार आहोत. तर तसं आमची प्लास्टिकची पूर्ण तयारी झालेली आहे. बरं, आता हे प्लास्टिकचं झालं, भविष्यामध्ये तुम्ही असे काही प्लॅनिंग्स केलेले आहेत का? काय सांगाल? आता सगळ्यात मोठा प्रश्न आमचा जो आहे तो आमचा 10 एकर जागेवरचा जो कचरा आहे तो जवळ 70-80 वर्षापासूनचा कचरा आहे आणि त्याची विल्हेवाट लावणं किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणं हे सर्वात मोठं दिव्य काम आहे. आणि ते झाल्यानंतर पुन्हा डम्पिंग ग्राउंड किंवा जी लँडफिल साईट जी आहे, शास्त्रशुद्ध भूमी भराव, त्यासाठी जागा शोधणं आणि त्याच्यावर काम करणं हे जास्त चालू आहे. परंतु आमचा आता डीपीआर तयार झालेला आहे आणि डीपीआर मध्ये आमच्या ह्या सर्व ज्या पुढच्या 20-25 वर्षापर्यंतचा डीपीआर आमचा तयार आहे आणि त्या अनुषंगाने आमची आता पुढची कार्यवाही सुरू आहे की 100% सेग्रिगेशन, 100% प्रक्रिया आणि शक्यतो 1 ते 2% कचरा डम्पिंग ग्राउंडला किंवा लँडफिल साईटला जाईल या पद्धतीची तयारी करणं हे गरजेचं आहे आणि तशी आमची तयारी सुरू झालेली आहे. आम्ही त्यासाठी आमचे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतो आहोत, सफाई कामगारांना वेगवेगळ्या सुविधा पुरवत आहोत, त्यानंतर पदाधिकाऱ्यांचे ट्रेनिंग्स घेत आहोत
आमचं आता चांगलं यश म्हणजे 124वा क्रमांक आमचा भारतामध्ये आला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आणि महाराष्ट्रात 10वा क्रमांक आलेला आहे. खूप सुंदर. आमच्या एका कर्मचाऱ्याने स्वच्छ महाराष्ट्रमध्ये ई लर्निंगच्या कोर्सेसमध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याचा आता मध्ये पालकमंत्र्यांनी सत्कार केला. त्यानंतर आमचे श्रमदानाचे तास जे आहेत ते 3,21,000 तास आतापर्यंत आमचे झालेले आहेत, म्हणजे 2-2.5 वर्षामध्ये. आणि आमच्या स्वच्छता मोहिमा ज्या आहेत त्या 6,900 मोहिमा झालेल्या आहेत आतापर्यंत, म्हणजे वर्षभरात नाही, एकूण 2-3 वर्षाच्या, 2.5 वर्षाच्या. आणि आमच्या एकाच दिवशी आम्ही सर्व शाळांमध्ये 127 शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती आणि संपूर्ण शहरामध्ये रॅलीज काढल्या होत्या. त्यामध्ये जवळजवळ 25,000 विद्यार्थी सामील झाले होते, 2-3 हजार नागरिक सामील झाले होते. आणि शहर माझं धुळे शहर जे आहे ते आमचं शैक्षणिक शहर म्हणायला हरकत नाही, त्यामुळे विद्यापीठं आणि कॉलेजेस खूप जास्त आहेत आणि त्यांचा आम्ही सहभाग घेतो. आणि 100% ते खूप मदतीने, म्हणजे मदत तर करतातच, परंतु ते स्वतः उत्स्फूर्तपणे काम करत आहेत. एका शाळेमध्ये आमच्या 2 मिनिटाची क्लिप गाण्याची वाजवली जाते आणि ते 2 मिनिटं ते गाणं सुरू झालं की सगळे विद्यार्थी बाहेर पडतात. 2 मिनिटात संपूर्ण शाळा आणि कॉलेज साफ होतं. नक्कीच मॅडम, ऍक्च्युली खरं तर वेळ कमी आहे आणि बोलण्यासारखं खूप आहे. मला एक महत्त्वाचा इथे प्रश्न विचारायचा होता की युवकांसाठी किंवा मग सिनियर सिटीजनसाठी तुम्ही याचा काय, त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता का, काय सांगाल? युवकांचा सहभाग फार महत्वाचा आहे. मी आता जसं म्हटलं की आमच्याकडे 13 नंबर वॉर्ड जो आहे तो आम्ही तिथे युवकांची मदत घेतली आणि तो वॉर्ड स्वच्छ होण्यामध्ये तर मदत झालीच, परंतु तिथे आता आमचा कचरा बाहेर टाकणंच मुळात बंद झालेला आहे नागरिकांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून. आणि त्यामुळे युवकांनी जर पुढे आलं तर यामध्ये मला असं वाटतं यश मिळणं काहीच अवघड नाहीये. स्वच्छता ह्याचा जर आपण खूप बाऊ केलेला आहे खरं तर, परंतु प्रत्येक नागरिकाने, जसं आता सिनियर सिटीजन म्हणाला, तर प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य म्हणून जर कचरा बाहेर टाकणं बंद केलं, प्रत्येक नागरिकाने तो घरातल्या घरात सेग्रिगेट केला आणि जास्तीत जास्त त्याची विल्हेवाट घरातल्या घरात लावली तर कचराच मुळात बाहेर येणार नाही. त्यामुळे आपण जो खूप मोठा प्रश्न तयार करून ठेवलेला आहे, खरं तर हा ज्वलंत प्रश्न आहे आता सध्या भारताचा, परंतु तेवढा होऊ शकत नाही जर प्रत्येक नागरिकाने आपापली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली तर. नक्कीच. तुम्हाला या कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत, त्याबद्दल एक? नाही, ते आम्हाला ऍक्च्युली कर वसुलीमध्ये मिळालं. कर वसुली आमची सर्वाधिक कर वसुली झाली 92%, त्यासाठी मला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं. परंतु हागणदारी मुक्त शहर सुद्धा आमचं, आम्ही जे शासनाने आम्हाला जे टाइम लिमिट दिलं होतं त्याच्या अगोदर 3 महिने आम्ही हागणदारी मुक्त शहर केलं. नक्कीच. आणि आता स्वच्छ महाराष्ट्रामध्ये सुद्धा QCIच्या ज्या केंद्र शासनाच्या तपासण्या असतात त्यामध्येही आम्हाला चांगलं यश मिळत आहे. नक्कीच. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती किंवा एक संदेश स्वच्छतेचा तो सुद्धा मिळाला आहे आणि खरंच त्यांना याचा पुढे फायदा होईल अशी मी अपेक्षा करते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धुळे शहरातील स्वच्छतेची पाहणी जानेवारीत केंद्र आणि राज्य सरकारशी संलग्न असलेल्या एका कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापन समितीने केली होती आणि या कंपनीने धुळे शहरातील धुळे महानगरपालिकेला कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेसाठी विकास आराखडा तयार करून दिला आहे. 45 कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या DPR मध्ये पुढील 25 वर्षातील स्थिती लक्षात घेण्यात आलेली आहे आणि स्वच्छ सर्वेक्षण 2017 अंतर्गत शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन प्रक्रिया देखील करणे बंधनकारक केलेलं आहे. केंद्र सरकारने देशभरातून निवडलेल्या 500 शहरांपैकी पहिले 150 शहरांच्या स्वच्छतेची स्थिती तपासून आणि पुढील 25 वर्षाची गरज लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी DPR तयार करण्याचे काम जे आहे तो इकोप्रो एन्व्हायरमेंटल सिस्टीम या कंपनीला दिलेला आहे आणि या कंपनीतर्फे श्रद्धा तोमर, निघत गनी आणि अभिजित जैन या 3 सदस्यांनी फेब्रुवारी महिन्यातील शहर स्वच्छतेची पाहणी केली होती आणि या शहरातील स्वच्छता कर्मचारी संख्या, उपलब्ध घंटागाड्या, कचरा डेपो, सध्या असलेली कर्मचारी संख्या, किती कचरा दररोज संकलित होतो यावर काय प्रक्रिया होते आणि त्यासाठी येणारा खर्च याबाबत माहिती घेतली. हिरे वैद्यकीय महाविद्यालय, कॉटन मार्केट, गांडूळ खत प्रकल्प, हॉटेल्स, संभाजी गार्डन या स्थळांची पाहणी जी आहे ती समिती सदस्यांनी देखील केली होती. तर कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेसाठी DPR तयार करणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार कंपनीने महापालिका आयुक्तांना DPR सादर केला आहे. धुळ्याची लोकसंख्या जी आहे ती 4 लाख इतकी असून कचरा निर्मिती रोज 165 टन होते. हीच निर्मिती 2030 मध्ये 235 टनांवर जाईल असं गृहीत धरण्यात आलेलं आहे.
घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबवून राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कागल नगर परिषदेने सर्वच घटकांनी दुर्लक्षित केलेल्या मैला उपसा आणि विल्हेवाट यामध्येही आदर्शवत अशी कामगिरी बजावली आहे। शौचालयांचा मैला उपसा करून देण्याची जिल्हा आणि सीमा भागातही सेवा पुरवण्याबरोबरच हे मैलायुक्त पाणी ही रासायनिक प्रक्रियेसाठी कारखान्यांना विकण्याचा उपयुक्त उद्योग नगरपालिकेने केलाय। साधारणतः 8-10 वर्षांचा कालखंड झाला की शौचालयांची शौचकुप्पी किंवा टाकी उपसा करावी लागते। काही वेळा गळती दुरुस्तीसाठी तर नवीन बांधकामात शौचालय बदलताना हा मैला उपसा करावा लागतो। सध्या प्रत्येक घरात शौचालय आहेत, मात्र त्या तुलनेत मैला उपसा करून देणारे घटक नाहीयेत। त्याचबरोबर केंद्र सरकारने मानवी हाताने मैला साफ करणं, त्यांचे वहन करणं याच्या कायद्यानं बंदी घातली आहे। सरकारी शौचालयांची साफसफाई सरकारी यंत्रणा करते, पण वैयक्तिक मालकीच्या शौचालयांचा मैला उपसा कोणी करायचा हा प्रश्न असतो। या अडचणींचा विचार करून कागल नगर परिषदेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाने खाजगी सेवा जी आहे ती देण्यास प्रारंभ देखील केलेला आहे। गेली 10 वर्ष हा उपक्रम सुरू आहे। त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे व्हॅक्यूम प्रेशर मशीन्स खरेदी केली आहेत। ही मशीन एका ट्रॅक्टर टँकला जोडली आहेत। स्वच्छता विभागाकडील शैलेश महितर, राहुल महितर, आकाश कांबळे, रमेश कानडे, विकी कांबळे, युवराज सोनुले यांचे हे पथक यामध्ये प्रशिक्षित केलेले आहे। कोणतीही जाहिरात न करता कोल्हापूर जिल्ह्यातून तसंच सीमावर्ती भागातून मोठी मागणी देखील आहे। शहरातील स्वच्छतेचे काम पाहता हे पथक नागरिकांना हा मैल उपसा करून देते। मंडळी, स्वच्छता राखणं हे खरं तर सर्वांचंच कर्तव्य आहे आणि असं म्हणतात की आपली जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर कोणतेही काम आपण प्राप्त करू शकतो आणि त्यामुळेच प्रत्येकाने ही इच्छाशक्ती वाढवली पाहिजे आणि अशीच जर इच्छाशक्ती बाळगून तुम्ही देखील हे स्वच्छतेचं कार्य जे आहे ते पार पाडत असाल किंवा मग तुमच्या परिसरात संस्था जी असेल ती स्वच्छतेचं कार्य करत असेल तर आम्हाला तुम्ही नक्की कळवा। आम्ही त्यांचा समावेश आमच्या वार्तापत्रात नक्की करू आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या। निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030। याचबरोबर या वार्तापत्रात आपण इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये अधिक माहितीसह। तोपर्यंत नमस्कार।